पंचायत समिती गणातून निलेश भाऊ टेमकर. समोरील उमेदवार कोण? समोरील उमेदवार नाही भाऊ, आम्हाला काय माहिती नाही. तुम्हाला माहित नाही? नाही गावाला क्लिअर नाही झालं, आम्हाला काय सांगताय? गावालाच माहिती नाही. काय सांगाल मग बाकी तुम्ही काका? तुम्ही कोणाच्या पाठीमागे? आम्ही विष्णू काकांच्या विष्णू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. विष्णू काका का? विष्णू काका का? मग विष्णू काका का नको? विष्णू काकाच पाहिजे. का कारण पाहिजे चांगला म्हणजे? एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज एक मोठ्या पदावरती काम करतोय आणि खऱ्या अर्थानं सगळ्या जिल्हा परिषद गटाला न्याय द्यायचं काम विष्णू काका करते. त्याचा आम्हाला म्हणजे पूर्ण माहिती आहे. तुम्ही गावडेवाडीकर सर्व विष्णू काकांच्या पाठीमागे आहे ना 100%. दादा तुमचं नाव सांगा. हनुमंत गावडे. काय सांगाल तुम्ही? समिती रणधुमाळी चालू आहे. जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विष्णू काका हिंगे पाटील यांना तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि पंचायत समितीला निलेश भाऊ टेमकर यांना उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे. हे दोन्ही उमेदवार अतिशय कामकसू आहेत, वेळ देणारे आहेत आणि इथून पाठीमागे सुद्धा जास्त पब्लिकमध्ये राहून काम केलेले लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. आणि विष्णू काका जिल्हा परिषदेला यासाठी सर्व गटातील लोकांना फायदेशीर आहे. एक मुरब्बी राजकीय कारकीर्द, एक प्रदीर्घ अनुभव या सर्व काकांकडे आहे आणि काका या जिल्हा परिषद गटातून 100% विजय होतील आणि गावडवाडी गाव 100% त्यांच्या पाठीमागे राहील. आम्ही नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या पाठी. विष्णू काका हिंगे पाटील आणि निलेश टेमकर. आपल्यासोबत सरपंच आहेत गावडेवाडीचे. सरपंच काय सांगा तुम्ही? आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विष्णू धर्माजी हिंगे काका आणि पंचायत समितीचे उमेदवार निलेश नामदेव टेमकर हे दोघंही आज या ठिकाणी भैरवनाथ महाराजाचं दर्शन घेण्यासाठी गावडवाडीमध्ये येणार आहेत. आणि हे दर्शन घेऊन ते पुढे औषधेला जाऊन तिथं सुद्धा भैरवनाथ महाराजाचं दर्शन घेऊन गोडेगावला फॉर्म भरण्यासाठी आज जाणार आहेत. ह्या गावाची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर इथून हे गाव नामदार साहेबांना ताकद देण्यासाठी पुढं असणार आहे. आणि त्यामुळं काका एक उमेदवार जर पाहिले तर जिल्हा परिषदचे उच्च शिक्षित उमेदवार आहे. समाजामध्ये त्यांचे एक चांगली प्रतिमा आहे आणि अनेक संस्थांवरती त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य जर ते झाले तर ह्या भागातून या जिल्हा परिषद गटाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत.